आज आपण शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत. ज्यांना शिमला मिरची आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. तर मी इकडे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं. मसाले वगैरे काही नाही घालायचे, अशीच करायची, खूप छान होते. मी सगळ्या मिरचीमध्ये भरून घेतला आहे मसाला. सर्व भरून घ्यायचं शिमला मिरचीमध्ये. सर्व मिरच्या भरून घेतल्यात मी. आता इकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल घेतले, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता आणि बारीक टेचून घेतलेला लसूण घालायचा, मिक्स करून घ्यायचं. लसूण जरा लालसर झाला की लगेच मिरच्या घालायच्या, सर्व घालायचं त्याच्यामध्ये, मसाला शिल्लक राहिलेला मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं. चांगलं 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, परत झाकण काढायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं शिजायसाठी, नाहीतर मग तशी कोरडी शिजत नाही भाजी. मिरची बघा, 5 मिनटानंतर मस्त आपली मिरची शिजलेली आहे, मस्त होते. मसाले न वापरता पण अशी पण खूप छान लागते. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. मस्त आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे, सुकी. अशा पद्धतीने तुम्ही करून एकदा, तुम्हाला खूप आवडेल. मस्त लसूणी मिरची आपली तयार आहे, लसूणी शिमला मिरची. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. चटपटीत शिमला मिरची.